तर आपण पाहतोय ठाकरे गटानं मोठं आंदोलन केलेलं आहे। तसंच मंत्रिमंडळातल्या भ्रष्ट नेत्यांना, भ्रष्ट मंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर काढून टाकावं, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत ठाकरे गटानं ठिकठिकाणी आंदोलन केलेलं आहे। मुंबई, कल्याण, ठाणे, नागपूर इथं आंदोलन केलेलं दिसतंय। तसंच जन आक्रोश मोर्चाचं आज आयोजन केलेलं आहे ठाकरे गटानं आणि भ्रष्ट मंत्र्यांची खुर्ची काढून घ्या अशी मागणी करण्यात येते। आंदोलनातून ठाकरे गटाची मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी सुद्धा आहे। अंबादास दानवे आहेत, अनिल परब आहेत। पुराव्यानिशी सभागृहामध्ये यांची लखतर आपण वेशीला टांगली होती। पुराव्यानिशी कोण डान्स बार चालवते, आमचा मंत्री। कोण बॅगा घेऊन बसले, हा आमचा मंत्री। पण एक गोष्ट विचित्र किंवा चांगली अशी पाहायला मिळाली की जसं अभ्यास कोणताही असो, तुमची आवड कोणतीही असो, पण तुम्हाला सत्ता टिकवण्यासाठी कोणतं तरी मंत्रिपद आपल्याला द्यावं लागतं। पण पहिल्या प्रथम असं झालं की एका व्यक्तीला आवडीचं खातं मिळालं। कोण? रमी मंत्री। हे रमी मंत्री आहेत। क्रीडा मंत्री कुठे आहेत? शेतकऱ्यांची चेष्टा करतात, शेतकऱ्यांची थट्टा करतात आणि भर सभागृहामध्ये रमी खेळतात तुम्ही। मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते। अरे 5वी बहुमत आहे, वरती तुमचे बाप जाते तिकडे बसलेत दिल्लीमध्ये, तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचारानं काढायला। म्हणजे देवेंद्र फडणवीसांची जर का हालत पाहिली तर त्यांना म्हणजे स्वतः असं धरू की स्वतः काही भ्रष्टाचार केलेला नाही। मग का तुम्ही त्यांच्यासाठी बदनामी उडवताय? का तुम्ही त्यांच्यावरती पांघरुण घालताय? काय तुमच्याकडे एवढ्या बहुमतामध्ये ज्याप्रमाणे जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपा, भ्रष्टाचारी जनता पक्ष, त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणूस नाहीये, तसंच तुम्हाला हे भ्रष्ट मंत्री काढून दुसरे मंत्री तुमच्याकडे घ्यायला काय माणूस नाहीये?